माझी एक मैत्रीण होती पवार म्हणून, छान होती दिसायला. माझ्या सगळ्याच मैत्रिणी दिसायला चांगल्या होत्या आणि बॅलन्स ठेवायला मित्र सगळे हैराण होते. त्या पवारचं पुरंदरे नावाच्या आमच्या मित्राबरोबर लग्न ठरलं. म्हणजे लुख्खे मित्र होतं ते जळायला लागले. त्याला याला कशी ही मिळाली, हे लग्न म्हणजे कोंबड्यापुढे मोती टाकण्यासारखं आहे. मी म्हटलं आमच्या मित्राला कोंबडा म्हणता. अरे 25 वर्ष वय झालं त्याने, तो रोज सकाळी 11ला उठतो, त्याने आत्तापर्यंत सूर्योदयच नाही पाहिला, तो कोंबडा कसा होणार. मग लग्नाचा दिवस उजाडला. मला लग्न वगैरे फार आवडतात. सगळे मित्र अगदी आंघोळ करून अत्तर लावून वगैरे मिळतात. दारात एक खडूस बाई उभ्या होत्या. कटकट नको म्हणून मी जाऊनच पाय लागू ठकुरायन करून टाकलं. त्याला पवार आणि पुरंदरेंच्या लग्नात ठकुरायन कुठे काढलीस, तू कोणाच्या बाजूने आलायस. म्हटलं आम्ही कोण म्हणून काय पुसता, आम्ही असू लाडके सृष्टीचे दिधले जगतया आम्हास खेळावया. मी म्हटलं मी जेवणाऱ्या लोकांच्या बाजूने आलो आहे. आणि त्या सतत मला तुमच्यात असं असतं का, तुमच्यात तसं असतं ते काहीतरी विचारत होत्या. तर तेवढ्यात आम्ही बघितलं 4 माणसं आली आणि तलवारीवर लिंबू लावलं. म्हटलं अहो का ते तिथे काहीतरी अडकलं आहे. त्याला अडकलं नाही आहे बाळा, ते दृष्ट लागू नये म्हणून ते लिंबू लावले. म्हटलं इथे कोण आहे दृष्ट लावायला, हे मी विचारणं म्हणजे अफजल खानाने वाईला किंवा रवी शास्त्रीने इंडियाच्या बॅटिंग लाईनअपला विचारण्यासारखं होतं की तुमच्यावर काही संकट वगैरे आलं आहे का. तेवढ्यात ते लिंबू खाली पडलं. त्या बाई मला म्हणाल्या बाळा पटकन लिंबू घेऊन ये रे किचनमधून. मला संधी मिळाली. मी म्हटलं आता रायबाचं लग्न मोडलं तरी चालेल. मी घुसलो किचनमध्ये की लिंबू मिळवलं. पण म्हटलं जसं लिंबू पडलं तसं तलवार पडली असेल तर तलवार पण शोधायला पाहिजे ना. म्हणून मी तलवार करत इकडे तिकडे एक रूमचं दार बंद होतं, फट करून लात मारून दरवाजा उघडला तर ते काका तिकडे कपडे बदलत होते. म्हटलं काका तुमच्याकडे तलवार आहे का. ते काका जे घाबरले खिडकीतून उडी मारून पळाले ते आत्तापर्यंत बेपत्ता. मग मी रस्त्यावर गेलो. तिथे एका ट्रॅफिक पोलिसने एका मुलाला तिकीट दिलं होतं, हेल्मेट घालून बाईक चालवत नव्हता म्हणून. तर मी त्याला विचारलं. मग तो मला पोलीस स्टेशनला घेऊन गेला. लग्न तलवार चांगल्या घरातलं वगैरे म्हटल्यावर पोलीस लाल दिव्याची गाडी नेहमीप्रमाणे मी पोचलो. त्यांची समजूत काढून पाठवली. मग मला जेवायला बसवलं. त्याला खास श्रीखंड पुरी. म्हटलं श्रीखंड कोणाकडून आलं आहे, त्याला गोड लागतं आहे ना, मग गिळ ना, चौकशा कशाला. आपण ना मराठी एक पूर्वी एक शब्द होता चांभार चौकशा. म्हणजे असं कोणाला कमी लेखण्यासारखं नाही की बाबा चपला दुरुस्त करताना तो प्रश्न विचारतोय म्हणून. तशा बऱ्याच म्हणी आहेत, रिकामा न्हावी कुडाला तुंबड्या लावी, आपण ते वापरत नाही. मुक्ताबाईंच्या मी ओव्या वाचत होतो, त्याच्यातले काही शब्द तर हैराण करण्यासारखे आहेत. आपली भाषा हळूहळू बदलणार, विचार बदलणार. आपण ना मराठी लोक एकदम छान होतो. आपल्या पण सध्या प्रॉब्लेम म्हणजे महत्त्वाकांक्षेला ग्रहण लागले. लिंबावरून बोलत होतो ना, चहामध्ये दुधाऐवजी लिंबू घालणाऱ्या श्रीलंकेपासून दुधात लिंबू घालून रसगुल्ले बनवणाऱ्या बंगालपर्यंत मराठी तलवारीची दहशत होती. लोक रुमालाने हात बांधून उभे असायचे. आता आपण तोच रुमाल रस्त्याच्या कडेला टाकून बोरं विकत बसल्यासारखे बसलो आहे. अरे आपल्या लायकीप्रमाणे वागा मालक रवी गोडसे.